अशा खर्च झाल्या होत्या. या बॉलवरती पहिल्या चेंडूवरती पिकअप शॉट त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि सिद्धार्थ त्या ठिकाणी आपण पाहतोय अभिवादन करतोय. हा बॉल चौकार, 4 धावा. एफर्टलेस स्ट्रोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कुठल्या स्पॉटवरून बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर त्या ठिकाणी चांगला पिकअप शॉट पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून गेला, डीप फाईनली गेला. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज राजच्या बॅटमधून सुरुवात चांगली झाली. मनीषच्या विरोधामध्ये चौकार आलाय. त्याच्या बॅटमधून पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले होते. याआधी आपण पाहिलं आई माऊली डोंगरे संघाचा आशिष या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल त्याने या ठिकाणी टिपलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, बॅटची कडा घेतली, कमी वेळ होता त्या क्षेत्ररक्षकाकडे आणि स्वतःला पूर्णपणे झोकवून दिला होता. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 5 सिंगल आले मागच्या बॉलवरती. एक जीवनदान राजला मिळालंय मागच्या बॉलवर. त्या जीवनदानाचा फायदा इथे उचलावा लागणार आहे. मनीष ओव्हर दी विकेट. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. ऑफ्टन वरती हा चेंडू ठेवला होता. मागचा पाय या ठिकाणी वाकवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु प्रॉपरली कनेक्शन झालेला नाहीये. कॉन्फिडंटली स्ट्रोक मागच्या चेंडूवरती आलेला नाहीये अपूर्वच्या बॅटमधून, परंतु या बॉलवरती पंच केल्या गेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सरळ निघून जाईल. 6 धावांकरिता अपूर्वच्या बॅटमधून आलाय षटकार. चांगला शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्रॉस बॅटचा वापर केला होता. प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी होतं आणि सरळ डिपॉझिट केले गेले स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 6 धावांकरिता हा षटकार आपण पाहतोय. अपूर्वच्या बॅटमधून हा षटकार आलाय. पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर पलटवार केला गोलंदाजावरती, मनीषवरती हा हल्ला चढवला होता. पहिल्या 2 सामन्यांमध्ये ज्या पद्धतीनं मनीषचे गोलंदाजी राहिले होते ते कुठेतरी त्याची उणीव भासले या मॅचमध्ये, या ओव्हरमध्ये. कारण पहिल्या बॉलवरती चौकार आला, तदनंतर सिंगल आली, डॉट बॉल आला जरूर, परंतु डॉट बॉल आल्यानंतर कमबॅक केलाय, पुनरागमन केलंय मैदानामध्ये फलंदाज अपूर्वने. लगेचच ठोकलाय षटकार त्याने. 11 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकामधील. फुल टॉस आणि फुल टॉस वरती सुद्धा फुल टोल वसूल केला जाईल. आधीचा फटका लॉंग ऑफला होता, हा लॉंग ऑनला ठोकलाय षटकार फलंदाज अपूर्वने. 6 धावा. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहिला. स्टँड अँड डिलिव्हर ऑफ्टमच्या बाहेर बॉल होता. फुल टॉस बॉल, कडक शॉट त्या ठिकाणी होता. बरोबर लॉंग ऑफला, लॉंग ऑनला हा षटकार. शेट माणूस स्टँड मध्ये सरळ बॉल डिपॉझिट केला गेला. 17 धावा फलकावरती लागल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फ्लोर लेनचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहिले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. मनीषच्या विरोधामध्ये धावांचा पाऊस पडला. 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगला टार्गेट या ठिकाणी केलं गेलं होतं, कारण समोरच्या संघातील एक प्रमुख अस्त्र आणि त्या प्रमुख अस्त्राला या ठिकाणी जरूर ओपनली चॅलेंज केलं होतं दोन्ही बॅटर्सनी. पहिल्या बॉलवरती राजच्या बॅटमधून चौकार आला आणि त्याचमुळे अपूर्वला सुद्धा आत्मविश्वास मिळाला. तर ओव्हर नंबर 2 मध्ये प्रतीकला आपण पाहतोय संघामधील एक सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर. मागील 2 मॅच मध्ये बॅटिंग सुद्धा त्याने चांगली केली आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा आपला इम्पॅक्ट त्याने टाकलाय. मागील 2 सामन्यांमध्ये इकॉनॉमीमध्ये इकॉनॉमीचा जर आपण विचार केला तर कमी धावा त्याने खर्च केल्यात मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये. परंतु आता खरी अग्निपरीक्षा असणार आहे, कारण या जोडीला थांबवणं या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांसाठी एक डिफिकल्ट टास्क राहिलाय. ऑफ्टनवरती शफल होऊन डीप फाईनली गेला, या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता. पॅटर्न बॉल मध्ये या ठिकाणी संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली झाली प्रतीकसाठी. मागच्या षटकाचा विचार जर आपण केला तर सुरुवात चौकाराने झाली होती आणि एंड ऑफ दी ओव्हर डॉट बॉल आला होता, परंतु ज्या धावा खऱ्या अर्थानं मनीष डिझर्व करतो त्या धावा कुठेतरी दिल्या नाही. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. एकदा होईल या बॉलवरती. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. मागचे दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी ठेवले गेलेत. फलंदाजाच्या स्ट्रॉंग झोन पासून लाईन अँड लेंथला या ठिकाणी दूर नेले गेले. मागच्या दोन्ही बॉलवरती प्रतीकची लाईन लेंथ आपण पाहिली. आधीचा बॉल सुद्धा फ्लोर लेन्स आपण पाहिला आणि पहिला चेंडू जो होता थोडासा धीम्या गतीने टाकला होता आणि त्याचमुळे फटका खेळणं राजला कठीण झालं होतं. आता अपूर्व स्ट्रायकिंगवरती आहे. ज्या अपूर्वनं मागच्या षटकामध्ये 2 षटकार मनीषवरती खेचले होते, तोच अपूर्व स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फॉलिंगमध्ये संपर्क झालेला नाहीये. दोन्ही फलंदाजाला थांबवून ठेवलंय प्रतीकने. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाहीये, कुठल्याही प्रकारचं दडपण नाहीये. मागच्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात, परंतु या ओव्हरमध्ये त्या धावा या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. फाईट बॉलचा इशारा पंच नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. आता बदलणारा हा चेंडू होता, तो थोडासा बाहेर निघाला आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा रन या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. 19 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. अपूर्वला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती 5 बॉलमध्ये 12 धावांचं एक चांगला नॉक पाहायला मिळते. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच, ग्रेट शॉट. सरळ थर्डमॅनला ठोकलाय षटकार अपूर्वच्या बॅट मधून. देखना फटका, कडक शॉट होता, जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मला. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. ज्या पद्धतीनं स्विच केलं होतं स्वतःला, स्वतः कोसळला परंतु संघाला कोसळू देणार नाहीये हा संदेश त्याने मैदानाच्या आतमध्ये दिलाय. आणि बरोबर थर्डमॅनला आलाय षटकार फलंदाज अपूर्वच्या बॅट मधून. फटका होता जबरदस्त, क्लीन अँड क्लिअर केलं होतं. 25 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 25 रन स्कोर करते आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. वेगेचा चांगला फायदा या ठिकाणी मिळाला अपूर्वला. पॉझिटिव्ह इंटेंटने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना विदाउट प्रेशर मागच्या मॅच मध्ये सुद्धा बॅटिंग केली होती. फॉलोइंग स्वीपचा प्रयत्न झाला होता परंतु इथे विकेट मिळेल. बॅटची कडा घेतली आणि तदनंतर आपण पाहिलं बरोबर यष्टांवरती जाऊन चेंडू आदळलाय आणि अपूर्वची एक मोठी विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु अपूर्वला सुद्धा त्या ठिकाणी आकाशने कॉम्प्लिमेंट्स दिल्या गेल्यात, कारण ज्या पद्धतीनं त्याने बॅटिंग केलं, डोळ्यांची पारणं फिटणारे हे स्ट्रोक आपण पाहिले. समोर त्याच्या बॅटमधून फटके आले. तदनंतर स्विच हिट, जो या मॅच मधील सर्वोत्कृष्ट फटका म्हणायला हरकत नाहीये. एक लांब शॉट्स घेण्याची संधी जयनुमान चटारे संघाला मिळाली असेल, कारण एक महत्वाची विकेट आहे. अपूर्वची विकेट जाताना आपण पाहिले. नवीन बॅटर मैदानामध्ये तनिष दाखल झाला. हा तो एक हार्ड हिटर आहे. या सिच्युएशनला कशा पद्धतीनं बॅटिंग करावी त्याला चांगलंच माहिती आहे. अजूनही आपण पाहतोय या ओव्हर मधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शॉर्टचा बॉल सेकंड ओव्हर मधील चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फोर लाईनचा बॉल होता. यॉर्करचा प्रयत्न या ठिकाणी प्रतीकने केला होता. प्रतीकचा जर विचार केला तर या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा त्याने खर्च केला. त्याच्या विरोधामध्ये स्विचिटच्या रूपामध्ये एक षटकार जरूर झाला होता, परंतु त्याच्या व्यतिरिक्त फलंदाजांना कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. आणि हे षटक खूप महत्त्वाचं ठरलं जयनुमान चटाले संघासाठी, कारण अपूर्वची विकेट या ओव्हरमध्ये मिळाली. 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 12.50च्या सरासरीने या ठिकाणी धावा झाल्यात स्कोर कार्डवरती. 25 2 ओव्हरचा खेळ संपलाय. याच सरासरीने जर बॅटिंग केली तर चांगली टार्गेट या ठिकाणी उभं होईल. तनिष आणि राज ही जोडी आपण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये राजला जास्त संधी मिळालेली नव्हती, परंतु स्विचिटचा जो फटका होता आज जरूर चर्चेमध्ये राहणार आहे. अप्रतिम फटका खेळला होता. गोलंदाजी मार्गवरती राजदीपला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये राजदीपला या ठिकाणी आणलं गेले. गोलंदाजीचा जो पॅटर्न आहे बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये काही चेंजेस या ठिकाणी केले गेले. स्लॉक ओव्हरमध्ये आता जितूला या ठिकाणी ठेवलं गेले आणि राजदीपला या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये आणलं गेलं. कर्णधाराचा हा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. गेम प्लॅनिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळते. राजदीप सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ओव्हरमध्ये गोलंदाजी करू शकतो. हुक शॉट पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते. बॉलपर्यंत पोहोचणं त्या ठिकाणी अवघड झालं होतं. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 27 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 27 स्कोर करती लागल्या गेल्या. कारण मागील 2 सामन्यांमध्ये आपण पाहिलंय राजदीपला सातत्याने स्लॉक ओव्हरमध्ये आणलं जातं, परंतु या मॅचमध्ये कर्णधाराचा एक वेगळा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. तिसऱ्या षटकामध्ये त्याला आणले गेले. पहिल्या चेंडूचं खेळ मैदानामध्ये झालंय. 27 धावा स्कोर कार्डवरती. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. डिस्टन्स हवंय आणि ते डिस्टन्स मिळालंय. मुख्य मंचाला या ठिकाणी अभिमान दाखवणारा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज राजच्या बॅट मधून आलाय षटकार. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 33. 33 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिट अँड फाईन बॅटिंग मैदानामध्ये करत असताना राज आपल्याला पाहायला मिळतोय. क्लिअरली ज्या पद्धतीनं त्याने फटके खेळल्यात, सबमरीन डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली.
क्रॉस बॅटचा वापर जरूर त्या ठिकाणी झाला होता, परंतु चेंडू आणि फळीमध्ये त्या ठिकाणी भरपूर अंतर जाणवलं. 22च्या रूपामध्ये ही एक रन येताना पाहायला मिळते. 34 धावा फलकावरती लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही या ओव्हरमधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तनिषला आपण स्ट्रायकिंगवरती पाहतोय. कदाचित राजदीपच्या विरोधामध्ये एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न तो मैदानामध्ये जरूर करेल. आतापर्यंत राजदीपने 9 धावा खर्च केल्यात. स्लोअर 1 धीमा गतीचा ऑफ कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाजाला द्विधा मनस्थितीमध्ये पाठवलं. या पाऊलवरती चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला होता. राऊंड विकेट जातोय रायटी बॅटरच्या विरोधामध्ये. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं तनिषला पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. या मॅचमध्ये सुद्धा त्याचा इंटेंट स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. आलाय षटकार त्याच्या बॅटमधून. स्लॉटमध्ये बॉल होता, पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. क्लिअर करत असताना 6 धावा षटकार. जबरदस्त फटका होता. याआधी डॉट बॉल जरूर आला होता. जबरदस्त स्ट्रोक होता, अप्रतिम कडक शॉट. तनिष बाहुबली आपल्याला पाहायला मिळतोय आणि या बाहुबलीच्या बॅटमधून षटकार आलाय. ओव्हर फुल टॉस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या बॉलवरती सुद्धा क्रॉस बॅटचा वापर केला होता, परंतु प्रॉपरली एलिव्हेशन मिळालेलं नाहीये फलंदाज तनिषला. एकदा मिळून झाली या बॉलवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 41. 41 फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 धावा तरी टार्गेट कराव्या लागणार आहेत. 41 फलकावरती आपण पाहतोय. 41 रन स्कोर करती लागल्या गेल्यात. कारण जर्मन सॅटर्डे टीमकडे एक असा चेस मास्टर आहे जो या सिच्युएशनला म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा चेस करणं त्याला सोपं होऊ शकतं. अर्थातच आकाशला आपण पाहतोय सो यष्टीरक्षक आहे. मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती. 41 फलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवरती जितूला आपण पाहतोय. शेवटच्या सामन्यामध्ये थोडासा महागात पडला होता जितू. इथून इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जितूला या ठिकाणी आणले गेले. 6 चेंडूंची जबाबदारी असणार आहे. स्लॉग ओव्हरमध्ये धावा थांबवाव्या लागणार आहेत. 41 स्कोरकार्डवरती लागल्यात. पहिलाच बॉल त्या ठिकाणी धीम्या गतीचा पाहायला मिळाला. पूर्णपणे गती काढली होती या बॉलवरची. वेगवान चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये होते फलंदाज तनिष. कारण वेग आवडतो फलंदाज तनिषला. कारण ज्या वेळेला फास्टर वनचा वापर या ठिकाणी केलाय इथे वर्चस्व दाखवले, डॉमिनेट केलंय फलंदाज तनिषने. आणि त्याचमुळे पहिल्या बॉलवरती या ठिकाणी चेंज ऑफ दी पेस गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी केलं होतं. पुढचा बॉल या ओव्हरमधील हा सुद्धा बॉल धीम्या गतीचा विकेट मिळण्याची दाट शक्यता. आपला फॉलो थ्रू मध्ये कॅच हिटचा कॉल केलाय आणि एक अतिशय महत्वाची विकेट स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिटरला तंबूच्या आसला पाठवलाय तनिष. बॅक टू द डगआउट. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय जितूची. विदाउट प्रेशर मागचे दोन्ही बॉल त्याने हाताळले गेले. चांगला माइंडसेट आणि चांगली स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. कारण जितूच्या अगेन्स्ट जितूने ज्या पद्धतीने आपण पाहतोय तनिषच्या अगेन्स्ट गोलंदाजी केली गेली मागच्या 2 बॉलवरती रिस्क त्याने घेतलेली नाहीये. पैकीवरती जास्त लक्ष केंद्रित केलेलं नाहीये. धीम्या गतीचे दोन्ही बॉल आपल्याला पाहायला मिळाले. पहिला निर्धाव चेंडू आला, परंतु दुसऱ्या बॉलवरती फलंदाजाला भाग पडला कुठेतरी फटका खेळण्यासाठी आणि तिथे विकेट मिळाली. नीरज नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. 4 बॉल्स अजूनही खेळ बाकी आहे. दुसऱ्या बाजूला राज प्रतीक्षा करतोय कधी स्ट्राईक वरती येतोय. तिसरा चेंडू या षटकामधील खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे डायरेक्ट हिट झालाय. विकेट किपर आकाश हे नाव लक्षात राहणार आहे. विथ द बॅट आणि विकेट किपिंग मध्ये सुद्धा आपलं वर्चस्व दाखवत आलाय. कारण राजची विकेट खूप महत्वाची होती आणि नक्कीच मेंटॅलिटी सुद्धा पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षक आकाशची आपल्याला पाहायला मिळाली. त्याला माहिती आहे राजची विकेट महत्वाची आहे आणि त्याचमुळे त्याने बरोबर यष्ट्यांवरती नेम साधला आणि यष्ट्यांवरती ती तीक्ष्ण नजर. विकेट जातोय. आता नवीन बॅटर भावेश मैदानामध्ये दाखल झालाय. दोन्ही नवीन फलंदाज आहेत. शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. भावेशकडे सुद्धा ती क्षमता आहे, परंतु स्लॉग ओव्हरमध्ये बॅटिंग करणं या सिच्युएशनला आता अवघड झालंय. कारण जितू ज्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय आपणाचं नाव घेत नाहीये सध्या तरी. मागच्या 3 चेंडूंमध्ये धावचीच्या रूपामध्ये मागच्या बॉलवरती विकेट आलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जितू.
ओव्हर फुल टॉस, पुन्हा एकदा फटका फसला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. ओ त्या ठिकाणी नक्कीच गोलंदाजांनी त्याचबरोबर क्षेत्ररक्षकामध्ये टक्कर या ठिकाणी झाली. झेल जरूर सुटला परंतु धावचीच्या रूपामध्ये विकेट जाते. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत कॉल करणं गरजेचं होतं या सिच्युएशनला. ज्या पद्धतीने हा फटका खेळला होता त्यानंतर आपण पाहिलं चितू आपल्या फॉलो थ्रू मध्ये गेले होते, तिथून शॉर्ट पॉइंट वरून क्षेत्ररक्षक आले आणि त्यामध्ये दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये त्या ठिकाणी टक्कर झाली. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. सलग 3 विकेट या ठिकाणी गेल्यात. पहिला विकेट कॉटन बॉलच्या रूपामध्ये आपण पाहिला, त्यानंतर धावचीच्या रूपामध्ये फलंदाज बाद झाले आणि पुन्हा एकदा धावचीच्या रूपामध्ये फलंदाज बाद होताना आपण पाहिलं. महेश नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहत आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 42 रन्स कुरकडे लागल्या गेल्यात. 42 धावा फलकावरती आपण पाहतोय. येणाऱ्या शेवटच्या 2 बॉलवरती आपलं वर्चस्व दाखवायचं आहे यंगस्टर मागणी टीमला. त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, परिश्रम या ठिकाणी करावे लागणार आहेत. शेवटचे 2 बॉल जितू ज्या पद्धतीनं स्लॉग ओव्हर मध्ये कामगिरी करतोय अप्रतिम. कर्णधाराचं सुद्धा कौतुक करेन. या सिच्युएशनला त्याने एक चांगला निर्णय घेतला. जितू ज्या पद्धतीने आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये मॅच मध्ये आपण पाहिलं होतं, जितूला तिसऱ्या षटकामध्ये आणलं होतं. जितूने भरपूर धावा खर्च केल्या होत्या परंतु इथे निर्णय घेतला गेला. खऱ्या अर्थानं स्लॉग ओव्हर मध्ये जितूला आणलं. तो निर्णय या ठिकाणी आतापर्यंत सार्थ करून दाखवलाय गोलंदाज जितूने. राजदीप चेंडूला फील्ड करतोय. 2 धावांचा कॉल आहे. थ्रो चांगला झालेला नाहीये. बॅकअप मिळेपर्यंत 2 धावा मिळतील या बॉलवरती. तिसरे धाव घेण्याचा मानस भावेश त्या ठिकाणी दाखवत आहेत. विकेट गमावी लागणार आहे भावेशला. 42 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. 44 धावा फलकावरती लागल्यात. आता शेवटचा बॉल या 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑल ओव्हर जे 5 बॉल हाताळले गेलेत ना, पहिले 2 चेंडू आपण पाहिले धीम्या गतीचे. नवीन बॅटर स्ट्रायकिंगवरती आला, त्याच्या विरोधामध्ये वेगवान चेंडू हाताळला, तिथे सुद्धा धावचीच्या रूपामध्ये विकेट मिळाली. 4थ्या बॉलवरती सुद्धा धावचीच्या रूपामध्ये विकेट मिळताना आपण पाहिले. आतापर्यंत 5 धक्के यंगस्टर मागणी टीमला लागल्यात. पहिल्या 3 षटकांमध्ये सर्व काही सुरळीत चालू होतं. हा सुद्धा फुल टॉस आहे. शेवटच्या बॉलवरती जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीप फाईन लेगला फिल्डिंग चांगली झाली. एकच धाव या बॉलवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती 45 झाल्या. 45 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात आणि 46 धावांचं टार्गेट समोर उभं केलं गेलं. 46 टू विन असेल. 45 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. फायटिंग टोटल म्हणायला हरकत नाहीये. तो बॉलिंग अटॅक आहे टीम यंगस्टर मागणी टीम समोर आणि वातावरणामध्ये एक प्लस पॉईंट सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे 45 धावा या ठिकाणी योग्य म्हणायला हरकत नाहीये. एक चॅलेंजिंग टोटल स्कोर कार्ड वरती उभा केलाय. सेहेचाळीस धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि या स्पर्धेमधील या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेतील मुख्य समालोचक पालकर भूषण आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अतिशय गोड स्वभाव आणि युवा समालोचकांना घेऊन चालणारे समालोचक आपण पाहतोय. व्हॉइस ऑफ पालकर अर्थातच प्रमोदजी शेडगे सर, ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतायत ज्यांचं आगमन झालंय या अगोदर हार्दिकीने यांचा आवाज ऐकलात. मंद मंद पावलांनी एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं. जे आज प्रत्येकाच्या हृदयात ज्यांनी घर केलेलं आहे असे आपण पाहताय. जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र. हिंदू संस्कृतीचा अभिमान उराशी बाळगून राष्ट्रप्रेमाला कृतीची जोड देणारे हिंदू श्री कुणालदादा पाटील हे नाव आज केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता एक विचार, एक प्रेरणा आणि एक दिशा बनत चालले आहे. समाजहित, राष्ट्रनिष्ठा आणि हिंदुत्वाचा स्वाभिमान या मूल्यांवर ठाम उभे राहून तरुणाईला संघटन, शिस्त आणि सेवाभावाची शिकवण देणारे कुणालदादा पाटील हे अत्याधुनिक, खऱ्या अर्थाने हे आधुनिक काळातील ठाम निर्भीड नेतृत्वाचे प्रतीक आहेत. शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणं अडचणीत असणाऱ्यांसाठी खंबीरपणे उभं राहणं आणि हिंदू समाजाला एक संघ ठेवण्यासाठी सदैव कार्यरत राहणं हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. आज जेव्हा समाजाला दिशा देणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे तेव्हा कुणालदादा पाटील हे नाव विश्वास, ताकद आणि प्रेरणेचे केंद्र बनत आहे. खऱ्या अर्थाने हिंदुत्व केवळ घोषणा नाही, ती एक जीवन पद्धती आहे
आणि ती जगून दाखवणारे नाव म्हणजे हिंदुश्री कुणालदादा पाटील. जय हिंदवी, अखंड भारत जय हिंदवी, महाराष्ट्र. कुणालदादा पाटील वेलकम वेलकम वेलकम. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमच्या व्यासपीठावर त्यांच्या समवेत विद्यमान उपसरपंच आदरणीय सन्मान्य धनेजी गावड साहेब ऑन स्क्रीन या ठिकाणी रॉकी दादा यांना आपण पाहतायत. त्यांच्या समवेत ॲडव्होकेट मिलिंदजी भोईर साहेब यांना आपण पाहू शकतायत व्यासपीठावर आहेत. आणि संपूर्ण रॉकी दादा आणि रॉकी ग्रुप यांची टीम ज्यांनी कष्ट अपार मेहनत घेऊन मात्र या स्पर्धेला सजवलेला आहे. फक्त ही स्पर्धा मात्र केवळ आता ग्रामीण पुरती मर्यादित नाहीये तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या खऱ्या अर्थानं स्पर्धेचा बोलबाला राहिलेला आहे. ज्या स्पर्धेचं नाव आहे रॉकी ग्रुप चषक 2026 2026 हा शानदार सोहळा. खऱ्या अर्थानं आजच्या काळात विचारांमध्ये स्पष्टता आणि कृतीमध्ये ठामपणा असलेले नेतृत्व फार कमी दिसते, परंतु कुणालदादा पाटील मात्र हे दोन्हीही गुण समर्थपणे जपताना दिसतात. तेच व्यक्तिमत्व आलेत आणि त्यांचं भव्य स्वागत केलंय. या कोऱ्या करकरीत चेंडूवर सरळ षटकार हा मान सन्मान दिलाय कुणालदादा पाटील यांना. षटकार 6 धावा. क्लास क्लास दाखवला पहिल्याच बॉलवर. ही ताकद आहे या खेळाडूची प्रतीकची. गेल्या मॅच मध्ये 1 वर बाद झाला, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त अप्रतिम अटॅक रियांश पाटीलच्या स्वागतासाठी. टोटल जर आपण पाहिली तर यावेळेला आपल्याला पाहायला मिळते 46 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. एक चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये आज ग्रामीण क्रिकेटला चालना देणारं प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पालघर क्रिकेटच्या पालघर जिल्ह्याच्या शिरपेचात तुरा रोवणारी ही स्पर्धा. वेळेला थोडासा खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी गोलंदाज अपूर्व गावड यांना आपण पाहतायत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता. म्हणजेच कॉन्फिडन्स लेवल तुमचा वाढला असेल, परंतु जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. सतत जर तुम्ही भूतकाळ हा डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ खराब जातो. त्यामुळे सातत्य, तुमची कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा दत्ता ठाकूर सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत ते 2. नुकतंच जे आपण पाहतायत व्यक्तिमत्व हिंदुश्री कुणालदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत आहे. सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. सरळ अप्रतिम चांगला फटका खेळला होता स्ट्रीट ड्राईव्हचा. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावून जाऊन पोहोचते जय हनुमान सटाळे या टीमची. 8 या धावसंख्येवर यंगस्टार माकणे एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहे, दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघांमध्ये जिंकण्याची ताकद. परंतु क्रिकेटच्या मैदानात खास करून खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. गुणवत्ता ती तुम्हाला सिद्ध करावी लागते आणि दोन्ही संघ त्यामधले आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले गेले. या बॉलला आपण पाहिलं तर खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 9 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 3. अतिशय चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटचा थरार. बॅटचं एज घेत स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 10. आता इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 36 रनची आवश्यकता जय हनुमान चटाळे या टीमला विजयासाठी. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं. 10 रन्स. अपूर्व पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रतीक समोर एक हार्ड हिटर बॅटर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एलिव्हेशन तेवढं मिळालेलं नाहीये, परंतु इथे जजमेंट चुकलं. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण हा भाग पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये झेलचा जास्तीत जास्त चर्चेचा विषय राहिलाय. भरपूर झेल सुटलेल्या आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण गेले 2 दिवस आपण पाहिलं तर जवळजवळ 25-30 झेल सुटले असावेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. अप्रतिम चांगला फटका होता. यावेळेला 1 रन मेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्मार्ट सिंगल.
क्रिकेटमधील बेसिक आहे ते सिंगल डबल लाईफ लाईन संजीवनी म्हणून ओळखली जाते. एक रन येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 13 या धावसंख्येवर. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. आता बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 33. चला टाइम स्पेंड करू नका, संध्याकाळची वेळ आहे. छोटे दिवस असल्या कारणानं अंधाराचं साम्राज्य लवकरात लवकर पसरतं आणि त्यामुळे कोणत्याही संघाला बॅड लाईटचा सामना न करावा त्यासाठी हंबल रिक्वेस्ट करीत आहोत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, नुकतंच अमूल्य वेळ, कारण दैनंदिन जीवनात तर वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. आणि या रॉकी ग्रुपच्या प्रेमाच्या पोटी नेहमीच हिंदूश्री कुणालदादा पाटील हे वेळ काढत असतात. खऱ्या अर्थानं हिंदू समाजाच्या मूल्यांवर निष्ठा ठेवून संस्कृती, सेवा आणि संघटन यांचा आदर्श ठेवणारे हिंदूश्री कुणालदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या व्यासपीठावर. सानिकेत गोलंदाजी मार्कवर येतोय. हा बॉल आपण पाहिला तर बॅकफुटला जाऊन थोडेसे उशिराने खेळले. बॉल अगोदर निघून जातोय. खेळपट्टी खूप छान पद्धतीने मात्र बनवली गेली. कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजाच्या प्रेमात पडते, अशी ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. बॉल डॉट आलाय म्हणजे इथून डॉट बॉल आले तर कदाचित फलंदाज प्रेशराईज होऊ शकतात, परंतु रन्स आणि रन्स यांचे भुकेले मात्र फलंदाज पाहायला मिळतात. धावांची भूक न मिटणारे बॅटर आहेत. ऑफ साइडला ड्राईव्ह ऑन दी अप खेळला गेलाय. ऑन द राईज खेळत असताना फिल्डर त्या ठिकाणी येत आहे. थोडेसे फंबल झाले, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड, कारण प्रत्येकला माहिती आहे आता आपल्याला हवेच्या अगेन्स्ट खेळणं बिलकुल परवडणार नाहीये. कारण जर इथून जितूला आपण स्ट्राईक कडे आणलं तर कदाचित टायमिंग चांगलं साध्य झालं तर हवेच्या बरोबरीने बोलत बोलत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकेल. संघाची धावसंख्या 14ला 0. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 14 विदाउट लॉस. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येत आहेत. सानिकेत गेल्या मॅच मध्ये सानिकेतने सुद्धा टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ओव्हर जबरदस्त टाकली होती. या बॉल ऑन साइडला हेच केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. फ्लिक ऑफ द रिस्ट, मॅग्निफिसंट टायमिंग, अप्रतिम सौंदर्यपूर्ण फटका, षटकार. काय फटका खेळला होता. मनगडाचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला या वेळेला फेकून दिला. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, क्लास टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या जय हनुमान चटाळी टीम 20 वर जाऊन पोहोचले गेले. 20 रन्स. जितूचा हा फटका या वेळेला पूल केलाय आणि सरळ चेंडूला राजेश म्हात्रे बंटीदादा स्टँड, या स्टँडला सलामी देणारा हा खणखणीत षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सर. सुपर बॅटिंग. काय फुटवर्क आहे. बरोबर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येत असताना रोहन काहीतरी आता कानमंत्र देत असताना आपल्या गोलंदाजाला, आपल्या पार्टनरला, की सानिकेत भिवू नकोस, अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. 2 बॉल जसे डिलिव्हर्ड केले ते मात्र आता तू करू नको. आणि हेच काहीतरी दिलासा असतो. धीर हा एकंदरीत यशाचा जवळचा मित्र आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 26. या वेळेला ऑन साइडला 3 इन रो. क्या बात आहे जीतू. सुपर बॅटिंग. टाळ्यांचा कडकडाट होत असताना सुपर बॅटिंग. आक्रमकता दाखवले, संयम पहिल्यांदा मात्र आपण पहिल्या ओव्हरमध्ये दाखवला होता जीतूने, परंतु माझ्या एंडने ऍडव्हान्टेज आहे. त्यामुळे म्हणतात ना की पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो संयम बाळगला. 32 धावा झाले. 32. क्लास दाखवलाय. चांगला फटका, अगदी पायावरचा बॉल, मनगडात जान आहे. जितूच्या दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. काय जबरदस्त बॉन्डिंग. दोन्ही फलंदाजांचा टाळ्यांचा कडकडाट. डगआउट मधून, खेळाडू कक्षेमधून ही ऊर्जा दिली जाते. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 34. 12 बॉल 12 रनची आवश्यकता जय हनुमान चटाळी टीमला विजयासाठी. सामना होता कुठे आला कुठे. पहिल्या षटकात 13 रन्स आल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर सानिकेतने पहिले 2 बॉल व्यवस्थित डिलिव्हर्ड केले, परंतु 3 षटकार आल्यानंतर थोडेसे मॉरल डाऊन झाला आणि इथून जर आपण पाहिलं तर धावांचा
वेग वाढला. 34 रन तब्बल 21 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. चला घाई करा, वेळ दौडू नका. 5 वाजण्याच्या सुमारास अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. त्यामुळे इथून जर आपण पाहिलं तर जवळजवळ 10 ओव्हर्स आपल्याला अजूनपर्यंत फेकायच्या आहेत. 34 धावा, 12 बॉल 12 रनची आवश्यकता आहे. ज्यांचं आगमन आपण पाहिलं हिंदुश्री कुणालदादा पाटील. जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र. आणि नुकताच मी उल्लेख केला, नेहमीच आपण माईची उबदार शॉल म्हणतो, परंतु कालपासून आपण पाहिले या रॉकी ग्रुप चषकाच्या माध्यमातून धनेजी गावड साहेब आले आणि आम्हाला सांगितलं की सनातन सन्मान म्हणजेच अजरामर तो गौरव मिळत असतो हे आपण पाहत आहेत. आणि या वेळेला 6 प्रतीक सुद्धा थांबण्याचं नाव घेत नाहीये. इथे रडायचं नाही तर लढायचं हे प्रतीक दर्शवणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतो. षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल आदित्य पाटील, कुलदीप उपाध्याय आम्हाला दर्शवत आहेत की 40 वर जाऊन पोहोचले गेले. 40 धावा 6 रनची आवश्यकता. अप्रतिम आयोजन, नियोजन, क्लास, क्वालिटी ऑफ क्रिकेट. रॉकी ग्रुप चषक. खोलवर चेंडू होता, ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे. 1 रन मेल. स्ट्राईक रोटेट होते. धावा धावा आणि धावा फक्त येत असताना पाहायला मिळत आहेत. खेळाडू प्रेक्षक बनतायत, प्रेक्षक खेळाडू बनतायत या सामन्यामध्ये. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. हळूहळू विजयाच्या पाऊलखुणा उमटतायत त्या जय हनुमान चटाळे या टीमच्या. आज वेगळ्याच भन्नाट मूड मध्ये आपण पाहताय जय हनुमान चटाळे टीम. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ बॉल निघून जातो विकेट किपर रोहनच्या हातामध्ये. थोडेसे रोहन नाराज आहेत, कमरेवर हात देत आहेत की या धावा एक चांगल्या होत्या, परंतु आकाश यांनी सुद्धा मात्र प्रतिक्रिया दिल्या होत्या, स्टेटमेंट दिली होती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये की 45-46 धावा होऊ शकतात आणि त्यामुळे आम्ही चेस करण्यासाठी नेहमीच तत्पर असू. खेळपट्टीवर जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा अभ्यास करायला हवा की फक्त खेळून आणि खेळल्यानंतर फक्त विसरून चालत नाही, तर त्याचा पुरेपूर तुम्ही अभ्यास केला तर अजून तुम्हाला चांगलं प्रदर्शन करता येईल. की खेळपट्टी कोणाला, कोणत्या गोलंदाजाला साथ देते, फलंदाजाला देते का, लेग बायचा इशारा, आणि या सगळ्या बारीक सारीक गोष्टी जेव्हा तुम्ही अद्यावत करताना तेव्हा तुम्ही परिपक्वता आणता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 42, 42 रन. 4 धावेची आवश्यकता आहे. 7 बॉल 21. जितूच्या बॅटमधून 300चा स्ट्राईक रेट, 200चा स्ट्राईक रेट. प्रतीकच्या बॅटमधून 9 बॉल मध्ये 18. ग्रेट. ऑन दी टोस खेळला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सर्कल मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. प्रतीक मात्र त्या ठिकाणी पुढे येत आहेत. स्मार्ट सिंगल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43. 43 या धावसंख्येवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 7 बॉल आणि विजयासाठी 3 रनची आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साईडला स्टायलिश फिनिश. युवराज सिंग कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं आणि खऱ्या अर्थानं तिलक वर्माची आठवण करून देणारा फटका. ग्रेट ग्रेट. हिंदुश्री कुणालदादा पाटील यांच्या सन्मानासाठी हा बॉल आला होता. आपण पाहिलं जबरदस्त अप्रतिम चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन जय हनुमान चटाळे टीम अँड हार्ड लक यंगस्टार माकने टीम. हरकत नाही, मोठ्या स्पर्धेमध्ये पहिला विजयी सामना तुम्ही खेळलात, चांगल्या पद्धतीने विजय मिळवला. अजून तुम्हाला मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत म्हणून खचून जाऊ नका. आपल्या मनाला उभारी द्या. जर मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही खचून गेलात उतरण्याच्या अगोदर की आम्ही जिंकणार नाही, ही मात्र डिक्शनरी मधून डिलीट करा.